पहाटे लवकर उठले आणि सर्व काही आवरलं. आज माझा वाढदिवस आहे, त्यामुळे माझा हा दिवस मी पूर्ण फिरण्यात घालवणार आहे. नाश्ता करून आम्ही निघालो आणि सगळ्यात पहिल्यांदा आम्ही एकविरा देवीचे दर्शन घेणार आहोत. एकविरा देवीचे दर्शन घेऊन मी लोणावळ्याला जाणार आहे. लोणावळा परिसरात बरेच लेणी समूह आहेत. त्यातील कारल्याची लेणी कोरीव कामामुळे खूप प्रसिद्ध आहेत. 16 लेणींचा हा समूह असून ही महायान पंथीय बौद्ध लेणी आहेत. ही लेणी म्हणजे शिल्पकलेचा उत्तम नमुना आहेत. या लेणीपर्यंत पोहोचले आणि ते पण 300 पायऱ्या चढून आले. हा छोटासा धबधबा लेणीजवळ आहे. लेणीजवळच एकविरा देवीचे मंदिर आहे. एकविरा देवीचे दर्शन करून आले. तिथे मोबाईल अलाउड नव्हता. आता मी लेणी बघण्यासाठी चालले. लेणी बघण्यासाठी फक्त 25 रुपये तिकीट आहे. डावीकडे कारला लेणी आणि उजवीकडे एकविरा देवीचे मंदिर. आत गेल्यावर अशी दगडावर कोरलेली विविध प्रकारची चित्रे दिसतात. हे मिथुन शिल्प आहे. मिथुन शिल्पातील श्री मूर्तीवर सुबक दागिने कोरलेली दिसतात. सज्जाच्या दोन्ही बाजूस अनेक मजली प्रसादांचे देखावे आहेत. प्रसादांच्या तळाशी 3 हत्तीची शिल्पे आहेत. डाव्या बाजूला हत्तीच्या शिल्पावर गौतम बुद्धांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. या सज्जात लेणी खोदणाऱ्याचा शिलालेख सुद्धा आहे. कारला लेणीत ब्राह्मी लिपीतील एकूण 35 शिलालेख दिसून येतात. ही बौद्ध लेणी इसवी सन 1ल्या किंवा 2ऱ्या शतकातील आहेत. भव्य चैत्यगृह दारापाशी डाव्या बाजूला स्तंभशीर्ष आहे. हा 45 फुटांचा उंच वर्तुळाकार बैठकीचा स्तंभ असून तो 16 कोनांमध्ये घडविलेला आहे. त्याच्यावर एक आवळ्याप्रमाणे गोलाकार कोरीव काम आहे. त्याला अमलक असे म्हणतात. त्यावर हर्मिकेचा चौधरा आहेत. त्याच्यावर 4 सिंहांची आकृती कोरलेली आहेत. त्याला स्तंभशीर्ष असे म्हणतात. असे स्तंभशीर्ष बऱ्याच ठिकाणी आढळतात. काही स्तंभांवर हत्ती आणि घोडे कोरलेले आहेत. कारला लेणीच्या डाव्या बाजूस ही छोटीशी गुफा आहे. यानंतर मी आता नाश्ता करून लोणावळ्याला जाणार आहे. बाहेर खूप पाऊस पडतोय. आता आम्ही लोणावळ्याकडे वळलो. लोणावळा म्हटलं की पुणेकरांचं हे एक दिवसाचं पिकनिक स्पॉट. तर चला. आणि दुसरं म्हणजे हे थंड हवेचं ठिकाण. पावसाळ्यात लोणावळ्याला यायची मज्जाच वेगळी असते. हा लोणावळा लेक. आता खूप जोराचा पाऊस चालू झालेला आहे आणि आजूबाजूला धुकंही पडत आहे.
पावसाळ्याच्या दिवसात पावसाच्या सरी अंगावर झेलत व ढगांच्या ओलसर धुकट वातावरणात हरवून जाण्यात खूप मजा वाटते. हा लोणावळ्यातील प्रसिद्ध असा टायगर पॉइंट. पण धुकं पडत असल्यामुळे समोरचे काहीही दिसत नाही. हा टायगर पॉइंट खूप उंचावर आहे आणि येथे सरळ अशी 650 मीटरची खोल दरी आहे. थोडं दूरवर गेलं तर लगेच लाईन पॉइंट आहे. आता पाऊस थोडा कमी झालेला आहे, पण धुक्याच्या सरी खूप जोराने वाहत आहे. वारा देखील प्रचंड चालू आहे. इथून 15 किलोमीटर अंतरावर आंबे व्हॅली म्हणून आहे. लायन पॉइंटवर थोडा वेळ घालवला आणि परतीच्या प्रवासाला निघाले मी. आता पाऊस पूर्ण थांबलेला आहे आणि मी भुशी डॅमच्या एका धबधब्याजवळ थांबलेली आहे. लोणावळ्याच्या बाहेर निघाल्यावर मी अजून एका ठिकाणी जाणार आहे. मी पुण्यातील शिरगाव येथील प्रति शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी आलेली आहे. मंदिराच्या जवळच भोजनालय देखील आहे. मंदिराच्या परिसरात आकर्षक अशी गणपती बाप्पाची मूर्ती देखील आहे. आणि येथील भोजनालयात जेवण करून आम्ही घरी निघणार आहोत. येथील भोजनालय अतिशय आकर्षक आहे. अँड लास्ट बट नॉट अ लीस्ट, बर्थडे सेलिब्रेशन ॲट होम. तर अशा प्रकारे मी माझा वाढदिवस फॅमिलीसोबत सेलिब्रेट केला. माझा हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.